नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची अत्यंत एक महत्त्वाची बातमी आहे। शिंदेगडाचे महेश गायकवाड व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे। भाजप आमदार गणपत गायकवाडांनी महेश गायकवाड यांच्यावर 6 गोळ्या झाडलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांच्यावर सध्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सध्या ते व्हेंटिलेटरवर असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे। गणपत गायकवाड भाजपचे आमदार आहेत कल्याण पूर्वेचे आणि त्यांनी शिंदेगडाचे महेश गायकवाड शहर प्रमुख यांच्यावर गोळीबार केला होता आणि याच गोळीबारामध्ये महेश गायकवाड सध्या रुग्णालयात दाखल आहेत। तर आणखी एक महत्त्वाची बातमी, गणपत गायकवाडांसह 6 जणांवर गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। त्या संदर्भातली ही बातमी, पोलिसांनी गायकवाडांसह 3 बेड्या ठोकल्या असल्याची माहिती मिळते। वैभव गायकवाड, नागेश बाडेकर आणि विकी गणित्रा हे मात्र तिघे फरार असल्याची माहिती मिळते। अक्षय मनकडी माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, काल अत्यंत महत्त्वाची आपण बातमी बघितली होती, म्हणजेच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलाय। आतापर्यंतचे एकूण काय अपडेट्स आहेत? सुमित, खरं तर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी काल हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्याच कॅबिनच्या बाहेर जी आहे ती गोळीबार जी आहे ती शिवसेनेचे उल्हासनगरचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या इतर साथीदारांवरती केलेली होती आणि महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघेही या गोळीबारात जखमी झालेले होते आणि या दोघांनाही ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि काल रात्रीपासून त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। सध्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये खासदार श्रीकांत शिंदे जे आहेत ते महेश गायकवाड यांची भेट घेण्याकरता पोहोचलेले आहेत आणि ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये स्वतः आमदार रवींद्र फाटक असतील, नरेश मस्के असतील, हे सर्व शिवसेनेचे ठाण्यातले बडे नेते जे आहेत ते सध्या महेश गायकवाड यांची भेट घेण्याकरता हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। आणि दुसरीकडे कळवा पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 3 आरोपी जे आहेत ते सध्या इथे ठेवण्यात आलेले आहेत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गणपत गायकवाड यांची पेशी जी आहे ती कोर्टात केली जाणार आहे। त्यांना कोर्टात घेऊन जाण्यात येणार नाहीये। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने त्यांना कोर्टात जी आहे ती हजेरी लावण्यात येणार आहे आणि संपूर्ण थोड्याच वेळात दुपारच्या सत्रामध्ये या सगळ्या प्रकरणाची जी आहे ती सुनावणी जी आहे ती कोर्टात केली जाणार आणि त्यानंतर कोर्टाचा काय निर्णय येतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित, पण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणात एक उच्चस्तरीय चौकशी जी आहे ती केली जाणार असं वक्तव्य सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय होणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित, नक्कीच या प्रकरणासंदर्भातले तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत। तर आपण बघतोय सध्या गणपत गायकवाड यांना व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्या संदर्भातली परवानगी पोलिसांनी कोर्टाकडे मागितली असल्याची माहिती देखील मिळते। गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाड याला देखील आरोपी बनवण्यात आलेला आहे। गणपत गायकवाडांसह दोघांना कळवा पोलीस ठाण्यात आणल्याची माहिती मिळते।